सुंदर ते ध्यान उठे विठेवरी, सुंदर ते ध्यान उठे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, ध्यान उठे विठेवरी, सुंदर ते ध्यान उठे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा काचे पितांबर, तुळशी हार गळा काचे पितांबर, आवडे निरंतर ऐक्या, मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे, कंठी कौस्तुभमणि विराजित, तुळशी हार गळा काचे पितांबर, तुळशी हार गळा काचे पितांबर, आवडे निरंतर ऐकी ध्यान, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, आहे ना त्रिमुख बघितले, तुळशी हार गळा काचे पितांबर, तुळशी हार गळा काचे पितांबर, आवडे निरंतर ऐकी ध्यान, राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे,
हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी तुझ पाहता पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिटी पडली पंढरीराया मिटी पडली पंढरीराया मिटी पडली पंढरीराया नोहे सारिता निराळे लवन में रविता जय लवन में रविता जय लवन में रविता माझे चित्त तुझे पाया मिटी पडली पंढरीराया मिटी पडली पंढरीराया मिटी पडली पंढरीराया कामने बाई शिव दिला पायात शिव दिला पायात शिव दिला पायात
मने बळी जीव दिला पायात जीव दिला पायात जीव दिला पायात माझे चित्त तुझे पाया किती पडली पंढरीराया किती पडली पंढरीराया किती पडली पंढरीराया गोपार कुमार जय गोपार कुमार जय गोपार कुमार जय गोपार कुमार ह्या घोंगड्यावर यायचं नाही या घोंगड्यावर यायचं नाही काय पाहिजे मी काय मागतो काय मागतात
पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया नोहे सारिता निराळे नोहे सारिता निराळे लवन मिळविता जळे माझे चित्त तुझे पाया मिठी पडले पंढरी राया तुका म्हणे बळे तुका म्हणे बळे जीव दिला पाया तळे माझे चित्त तुझे पाया मिठी पडले पंढरी राया. नाना नुसता धरा सोड. महाराज म्हणतात तुला समोर बघितल्यानंतर तुला समोर पाहिल्यानंतर माझी दृष्टी परत फिरत नाही म्हणजे माघारी येत नाही. हे देवाशी महाराजांचं बोलणं आहे बरं का. आणि तुला पाहिल्यानंतर नुसती दृष्टी तर परत येत नाही असं नाही. माझं चित्त आहे ते तुझ्या पायाशी मी अर्पण केलेलं आहे. माझे चित्त तुझ्या पाया माझ्या चित्ताची मिठी तुझ्या पायाशी पडलेली आहे. ती कशी पडली तर जसं पाण्यामध्ये मीठ घातल्यानंतर ती परत काढता येत नाही तशी मिठी पडलेली. अजून त्याच्याही पुढे जाऊन तुकोबाराज दृष्टांत देतात की एक राजा होता बळी नावाचा. त्या बळी नावाच्या राजानं काय केलं देवाच्या पायाच्या तळाला जीव आपला अर्पण केला आत्मनिवेदन केलं. असं या अभंगाचं थोडक्यात काय आहे भावार्थ आहे. आता विठोबा रखुमाई म्हणायला काय अडचण भावार्थ सांगून आता अभंग संपला. पुढं काय उरलं सुरलं तरी काय अडचण नाही. पण आपल्या मांगोली गावामध्ये सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं माझ्याकडं माझ्या वाट्याला आलेली सेवा कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे देहू निवासी वैराग्याचे महामेरू तुकोबाराज
चार चरणाचा सगळ्यांच्या पाठातला असणारा अभंग. खरं तर मगाशी मंगलाचरणाचंच प्रवचन सुद्धा व्हायला पाहिजे होतं, असा काही नियम नाही बरं का. वक्ता कोणत्याही विषयावर बोलू शकतो, मग पहिल्या दिवशी जरी संतपदावर बोलला तरी काय अडचण नाही, अशी परंपरा आहे बरं का. पण आम्ही करून ठेवले काय, पहिल्या दिवशी मंगलाचरण, दुसऱ्या दिवशी नामपर, तिसऱ्या दिवशी उपदेश. असं काय नाही बरं का. वक्त्याला जे हवं ते बोला, आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे ते लोकांच्या पर्यंत पोचवायचं आहे. आणि म्हणून आता अभंगेचा तो मंगलाचरण प्रकार. खरं तर आज पहिला दिवस आहे, पत्रावळ्या टाकण्याचं काम माझ्याकडे आहे. कारण खरी पंगत कुठं आहे, उद्यापासून नाही. आज काय आहे, पत्रावळ्या टाकण्याचं काम आहे. उद्यापासून खरी पंगत आहे. उद्यापासून लाडू, जिलेबी, बालुशाही बेत मिळणार आहे खायला तुम्हाला. तिकडचं नव्हे बरं का, इथं श्री बालाजीचा बेत मिळणार आहे उद्यापासून. तरी आज जेवढे आहेत त्याच्या 4 पटीनं इथं यायला पाहिजे. किती पटीनं? आता कसं आहे, आमचं नियोजन होतं बाहेर मंडप घालायचं. आता काही माणसं बाहेर आहेत, कारण आत सगळ्यांना जागा होत नाही म्हणून बाहेर सुद्धा आहे. पण उसामुळे थोडंसं नियोजन विस्कळीत झालं. म्हणून आज सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठातला असणारा अभंग. तुकोबाराय सांगतायत, तुझं पाहता सामोरे. कोणाला बोलतात? बायकोला म्हणतात का? हे बायकोला म्हणत नाहीत तर देवाशी बोलत आहेत. तुझं पाहता सामोरे, दृष्टी न फिरे माघारे. आम्ही सुद्धा म्हणतो, तिला बघितलं तर दृष्टी काय हल्ली. कुणाला बघितल्यानंतर? आता कुणाला बघितल्यानंतर? एक गृहस्थ भेटले. महाराज म्हटले, तुमचा स्त्रियांना कीर्तन करायचा विरोध आहे. तुमच्या स्त्रियांना कीर्तन करायचा विरोध आहे. पण आमच्या गावामध्ये एक स्त्रीचं कीर्तन होतं. अहो काय तिचा आवाज. आणि एका नटीचं नाव घेतलं बरं का. तिच्यासारखी दिसत होती. कोणासारखी दिसत होते. मग आता हे नटी बघायला गेलं होतं का कीर्तन ऐकायला गेलं होतं? चालतं का मग? म्हणजे तर तो दृष्टीचा विषय झाला महाराज. कारण आपण दृष्टीनं बघत असताना जगाकडं देव या दृष्टीनं बघत नाही. तुकोबारायाने देव दृष्टीनं बघितलं. सगळ्या जगामध्ये त्यांनी काय बघितलं? देव बघितला. पण तुम्ही आणि मी जगामध्ये देव बघत सृष्टी सगळी देवासारखी वाटते का? बर, जसं दृष्टीला हाय तसं दिसतं काय, जे नाही तसं दिसतं? नाही तिची कैसे झाले रे खेळया. अरूप होते ते रूपासे आले. जे नाही तेच दिसायला लागलं. आपलं खरं आहे का? आता दिसणं खरं आहे का? दिसणार सगळं खरं आहे का? जे 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 देखने सकळ, जे जे देखने सकळ. ते
सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. जे दिसणार आहे ते मृगजळासारखं आहे. कुठल्या? स्वप्नातल्या मृगजळासारखं आहे म्हणतात. आता स्वप्न खरं आहे का मृगजळ खरं आहे? स्वप्न खरं आहे का मृगजळ खरं आहे? स्वप्नही खरं नाही आणि मृगजळही खरं नाही, ते भासमान आहे. पण आपल्याला ते खरं वाटायला लागलं म्हणून आपण ते दृष्टीनं बघतो. पण सगळ्यात जर घातक कोण असेल तर काय काय घातक आहे? ही दृष्टी घातक आहे महाराज. कारण ज्ञानोबा सांगतात, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. का जीवाला तो विषय कडू झाला? कारण जे विषय आहेत संसारातले विषय ते या डोळ्याला गोड वाटायला लागले. डोळ्याने बघितलं म्हणून सगळ्या इंद्रियांना कळालं, बुद्धीला कळालं, आणि बुद्धीला कळाल्यामुळं ते गोड वाटायला लागलं. आता त्या विषयामध्ये जीव रममान झाला. मग सगळं घात कोणी केला? दृष्टीनं केला महाराज. कशानं केला? दृष्टीनं घात केला. म्हणून जगामध्ये 82% जे कार्य घडतं ते कशामुळं घडतं? या दृष्टीमुळे 82% कार्य घडतं आणि उरलेलं बाकीच्या इंद्रियांच्या. एकदा बिरबल अकबराच्या दरबारामध्ये गेले असताना अकबर म्हणाले, अरे बाबा बिरबला, या जगामध्ये किती माणसं आंधळी आहेत ते मला सांगशील का? बिरबल म्हणला 90% माणसं आंधळी आहेत. किती टक्के? 90% माणसं आंधळी आहेत म्हणून सांगितलं. ते कसं काय म्हटलं? सगळ्यांना तर डोळे आहेत, मग ती आंधळी कशी? त्या बिरबल म्हणाला, थांबा सांगतो. त्यानं एक पलंग विणायला घेतला आणि बाजारात जाऊन बसला. आता बाजारात जाऊन बसल्यानंतर प्रत्येकजण यायचं आणि विचारायचं, बिरबलजी तुम्ही काय करता आहात बाजारात? काय करताय ते दिसत नव्हतं का? दिसत होतं. पण 90% लोकांनी विचारलं तुम्ही काय करतात, आणि 10%ने विचारलं, अहो बिरबलजी तुम्ही बाजारात पलंग का विणता? हे कुणी विचारलं? 10%. म्हणून 90%. मग तुम्ही आम्ही आंधळे आहोत का डोळस आहोत? आम्ही आंधळे आहोत का डोळस आहोत? आम्हाला दृष्टी आहे का नाही? सर्वांना दृष्टी आहे का नाही? सगळ्यांना दृष्टी आहे, पण डोळे आहेत का? दृष्टी आहे का? डोळे आहेत? डोळे आहेत पण दृष्टी नाही महाराज. सगळ्यांच्याकडे डोळे आहेत पण दृष्टी नाहीत. मग त्या धृतराष्ट्राकडं डोळे होतात का नाहीत? कारण 4 वर्ग सांगितलेत बरं का. बाहेर आंधळा आणि आत हे आंधळा. बाहेर डोळस पण आत आंधळा. बाहेर हे डोळस आणि आत हे बाहेर आंधळा आणि आत डोळस, आणि बाहेरही डोळस आणि आत हे डोळस, असे 4 वर्ग सांगितले. कारण धृतराष्ट्र होता तो बाहेरही आंधळा होता आणि आत आंधळा होता का नाही? कारण त्या कुरुक्षेत्रावरती घडत असणारे युद्ध भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगताहेत, आणि ते संजय दरबारात बसून कुणाला सांगतोय? गीतेचा उपदेश कुणाला करतोय? धृतराष्ट्राला करतोय. आणि असं एवढं होऊन सुद्धा धृतराष्ट्रानं एकदा भीमदादांना बोलवलं. भीमाला कशासाठी? भेटीसाठी. हे ऐकत होतं का नाही सगळं? तरी सुद्धा एवढी गीता ऐकून सुद्धा भीमाला भेटीसाठी बोलवलं. भीमाला मला फार आठवण येते आणि भेटायला पाठवून द्या. भीमदादा निघाले का? काकाने बोलवले म्हटलं जायला नको का? जायला पाहिजे. निघालाय आणि कृष्णानं अडवलं भीमाला, थांब. ते काय सरळ नाही म्हटलं, ते आतही आंधळा आणि बाहेरही आंधळाच आहे म्हटलं. थांब दाखवतो तुला. त्या दुर्योधन काय केलं होतं? दुर्योधनानं एक लोखंडाचा पुतळा केला होता आणि गदायुद्ध त्या पुतळ्याशी रोज करत होता. कोण? दुर्योधन.
भीमाला एका खोलीत थांबवलं, कृष्णानं बाजूला थांबवलं आणि तो पुतळा होता तो धृतराष्ट्रासमोर नेला. आता तो कसला पुतळा होता? लोखंडाचा होता, पण मिठी मारली भीमाला. भीमाला काय भीमाच्या पुतळ्याला? भीमाच्या त्या पुतळ्याला मिठी मारल्याबरोबर त्या पुतळ्याचं पीठ झालं महाराज, पीठ. म्हणजे अजून सुद्धा एवढी गीता ऐकून सुद्धा मनातला क्रोध गेला होता का? नव्हता गेला. म्हणजेच तो आतूनही आंधळा आणि बाहेरही आंधळा. तुम्हाला आम्हाला डोळे आहेत, मग अशीच सांगितलं. काय आहे? डोळे आहे. म्हणजे आम्ही डोळस आहे का नाही? डोळस आहे का नाही? डोळे आहेत आम्हाला, पण या डोळ्याने त्याचं रूप बघितलंय का? देव आम्हाला कळलाय का? परमार्थ आम्हाला कळलाय का? आम्हाला देवही कळला नाही आणि परमार्थ सुद्धा कळला नाही आणि जग सुद्धा कळलेलं नाही. म्हणजेच डोळे आहेत पण दृष्टी नाही महाराज. त्याच्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज आहे. अंतर्मुख झालं पाहिजे. अंतर्मुख झाल्याशिवाय देव कळत नाही, आपण कोण आहे ते कळत नाही आणि जगाची सुद्धा ओळख होत नाही. म्हणून दृष्टी महत्वाची. मगाशी सांगितलं दृष्टीमुळे किती टक्के? 82% जे घडतं ते दृष्टीमुळे घडतं. म्हणून या ठिकाणी दृष्टी महत्वाची आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, तुझं पाहता सामोरे. कुणाला म्हणतात? देवाला म्हणतात. तुला समोर बघितल्यानंतर माझी दृष्टी माघारी येत नाही, परत फिरत नाही. आम्ही घरात म्हणतो चुलीजवळ उभा राहून, तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी. देवाच्या पुढ्यात उभं राहून आपण कधी म्हटलंय का? नाही म्हटलं महाराज. कारण आपली पात्रता असते. आम्ही घरात बायकोला म्हणतो तुझं पाहता सामोरे किंवा आवडे हे रूप गोजिरे सगुण. आता हे बघायला गेलं तर रूप सगुण होतं का निर्गुण होतं? सगुण आहे का निर्गुण आहे? आता विटेवरती जो परमात्मा उभा आहे तो सगुण आहे का निर्गुण आहे? श्रुतीला सुद्धा कळलं नाही. अष्टांगे मंडित काय वर्णाविरूप ठेवणे. वर्णाविरूप ठेवणे बोलिव शुद्ध रसाची मोतली लावण्याची खाणी. रसाची ओतली लावण्याची खाणी. सर्व काळ संपन्न बोले मंजूळ हसे वदनी. सर्व काळ संपन्न बोले मंजूळ हसे वदनी. बहुरूपे नटले आदि शक्ती नारायणे. बहुरूपे नटले आदि शक्ती नारायणे. बहुरूपे नटले आदि शक्ती नारायणे. आदि शक्ती नारायणे. उदो बोला उदो उदो सद्गुरु माऊलीतावो. उदो बोला उदो उदो सद्गुरु माऊलीतावो. काय वर्णन करतात? अष्टांगे मंडित काय वर्णाविरूप ठेवणी. सोलेव शुद्ध रसाची बोतली लावण्याची खाणी. सर्व काळ संपन्न बोले मंजूळ हसे वदनी.
बहुरूपे नटली आदी शक्ती नारायणी. हे आदिशक्ती असणारी हा नारायण, यालाच नारायणी म्हटलं. कसा नटलाय तो? बहुरूपानं नटलेला आहे महाराज. कारण तो पहिला निर्गुण होता. कसा होता? नाव नाही, रूप नाही, त्याला नावही नव्हतं आणि रूपही नव्हतं महाराज. कसा होता? होतं काय नाव त्याला? निर्गुण निराकार वेदा नकळेचे आकार हो. निर्गुण होता, निराकार होता. शेषाधिक श्रमले श्रुती नकळे तुझा पार हो. शेष सुद्धा श्रमला पण त्याला सुद्धा पार कळला नाही, श्रुतीला सुद्धा पार कळला नाही. असं कोणाचं रूप आहे? या भगवंताचं रूप आहे विठेवरच्या. आणि असा असणारा देव कोणी बघितला हो? तुकोबारायाने किती वाऱ्या केल्या होत्या? परंपरागत वारी होती, परंपरागत त्यांच्या घरामध्ये. विश्वंभर बाबांच्या पासून चालत आलेली वारी होती त्यांची. जन्मताच वारकरी, जन्मता असणारे वारकरी तुकोबारा. एका जन्माचं पुण्य होतं का? किती जन्माचं होतं? पहिला जन्म कुठला? अंबऋषी. दुसरा प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामदेव. आणि सहावा तुकोबारा सहावं. म्हणजे म्हणून सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते माया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्हाला एका जन्मात सुद्धा ते पुण्य करता येत नाही. आणि तुकोबारा सांगतात की जन्म, कारण प्रत्येक जन्मामध्ये देवाशिवाय दुसरं काही त्याने देवाचीच सेवा केली. म्हणून काय झालं? तुकोबारायांना देवानं प्रत्यक्ष दर्शन दिलं महाराज. कधी दर्शन दिलं? अरे एकदा काय झालं? तुकोबारायांना ताप भरला. काय झालं? मग आम्हाला सुद्धा ताप भरतो. पण तुकोबारायांना एवढा ताप भरला त्यांना उठून उभा राहायची ताकद नव्हती. इतका अशक्तपणा अंगामध्ये आला की त्यांना उठून बसता सुद्धा येत नव्हतं, पुढे जाता येत नव्हतं. आणि एकादशी आली. महिन्याचे वारकरी होते का 15 दिवसाचे? कसले वारकरी होते? आमच्यासारखे होते का? पंढरपूरची महिन्याला वारी करायची आहे, म्हणजे 15 दिवसाला पंढरपूरला आणि 15 दिवसाला आळंदीला ज्ञानोबारायांची करायची. एक संत वारी आणि एक देववारी करायची. तुकोबारायांचा नेम होता. आणि एकादशी जवळ आली. गावातले वारकरी, त्या पंचक्रोशीतले वारकरी जमले आणि पंढरपूरला निघाले. कुठं निघाले? पंढरपूरकडे निघाले. आणि जाता जाता त्या वारकऱ्यांना आठवण झाली, बाबांनो थांबा, तुकोबार आहे. येतात काय पाहूया, कारण ते सुद्धा आपल्यासारखे काय आहेत, वारकरी आहेत, आपल्याबरोबर दिंडीतून येतात, त्यांना आपण घेऊ आणि मग जाऊ. वारकरी तुकोबारायांच्या घरी गेले. तुकोबाराय अत्यावस्था म्हणजे अशक्त अवस्थेत होते. तुकोबारायांना उठायची अंगामध्ये ताकद नव्हती. वारकरी म्हणाले, तुकोबा तुम्ही येत नाही का वारीला? तुकोबा म्हणाले, बाबांनो तुम्ही वारीला चाललाय, पण माझ्या अंगामध्ये वारीला येण्याची आता ताकद नाही आहे, त्यामुळे मी वारीला येऊ शकत नाही. पण काय करा, मी एक पत्र छोटंसं लिहून देतो, तेवढं देवाकडं नेऊन द्या. पत्र लिहिलं महाराज. तुकोबारायाने पत्र लिहिलं देवाला. आम्ही वारीला निघालो, आमची वारी बुडली तरी आम्हाला काही दुःख होत खंत आहे महाराज. वारी चुकून ये दे, हरी म्हणतो पण वारीला जात नाही. एक एक जात महाराज.
घेतलेली वारी करावं का नको? देव वाट पाहत उभा असतो, वाट पाहे उभा भेटीची आवडी. भेटीसाठी तो भगवंत परमात्मा आपली वाट बघत असतो, पण आपण मात्र त्या ठिकाणी जायला बघत का? इतके संसारात गुरपटलोय, घर बांधाय काढलं म्हणून वारीला जात नाही, ऊस तोडायला चालू आहे म्हणून वारीला जात नाही, ट्रॅक्टर घेतलाय ट्रॅक्टरला ड्रायव्हर नाही म्हणून वारी चुकवायची. ही कारणं नाहीत बरं का वारी चुकवण्याची. कारण ज्यानं मगाशी सांगितलं, ज्यानं विठ्ठल मात्र घ्यावी मग वारी चुकून ये हरी म्हणायचं, वारकरी म्हणायचं. म्हणून कोणालाही लोंड्या सुंड्याला वारकरी म्हणता येणार नाही, कारण प्रत्येकजण उठल माळ घालन आणि वारकरी म्हणून गेल, त्याला वारकरी म्हणता येणार नाही महाराज. कारण नेमानं जो राहतो त्याचं नाव वारकरी, नेमानं वारी करतो त्याचं नाव वारकरी. आणि इथं तुकोबरायांच्या घरामध्ये ते वारकरी आले, दिंडीतून जाण्यासाठी तुकोबरायांना बोलवायला आले. तुकोबरायांनी पत्र लिहिलं आणि देवाला दिले, पण तुकोबराय थांबले नाहीत बरं का घरात. जरी चालायला येत नव्हतं तरी सुद्धा त्या वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत घालवत आले. पण आता मला याच्या पुढे येता येत नाही, कारण माझ्या अंगामध्ये त्राण उरले. तुकोबरायांची अवस्था. माग फिरले नाहीत तुकोबराय, कारण ते वारकरी पुढे गेले आणि इथंच वाट बघत, कारण पत्रच लिहिलं होतं, देवा मला तुझ्यापर्यंत येता येत नाही देवा, पण तू माझ्याकडं ये ओ ये ओ ये धावो या. विलंबकावाया लावियला कृपाळे, विलंबकावाया लावियला कृपाळे. वाट बघत बसले. कशाची? कोणाची वाट बघत बसले? पाहुणे येणार आहेत म्हणून. मग बायको गावाला गेली ती येणार आहे म्हणून. नुसता फोन आला की बस स्टँडवर एसटीत बसायच्या आधी जाऊन थांबते. पण तुकोबराय कोणाची वाट बघत होते? वाट पाहे बाहे निडी ठेवून हात, निळ्यावरती हात ठेवून उभा राहिले तुकोबराय. कोणाची? देवाची बर का. आणि असं निळ्यावरती हात ठेवून उभा राहिला. आता इकडं काय झालंय? वारी आहे, एकादशी आहे, सगळे भक्त मंडळी वारकरी मंडळी पंढरपुरामध्ये आहेत, देवाला जाता येत नाही. आणि अशामध्ये देवाने काय केलं? गरुडाला सांगितलं, बाबा जा देहू गावाला, तिथं तुकोबर आहेत, वेशीतच थांबलेले आहेत, त्यांना तुझ्यावरती घे. त्या गरुडाला सांगितलं आपल्या पाठीवरती घे आणि घेऊन ये. त्यांना चालण्याचं ताकद नाही त्यांच्यामध्ये, तर घेऊन ये. कुणी सांगितलं? देवानं सांगितलं. आता गरुड आले. कुठं आले? देहू गावाला गरुड आला आणि बघितलं तुकोबराय त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आता तुकोबराय आनंद झाला आणि काय केलं तुकोबरायाने? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी ठेवी डोळे मज वेगी आणावा वारी. गरुडाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं, गरुडा
तू माझ्या स्वामीचा, तू माझ्या परमात्म्याचा, तू माझ्या देवाचं काय आहेस, वाहन आहेत. मी तुझ्यावरती बसू शकत नाही, कारण त्याच्यावरती बसण्याचा अधिकार फक्त माझ्या देवाचा आहे, माझ्या पांडुरंगाचा आहे. मी तुझ्यावरती बसणार नाही. म्हणून सांगितलं वेगी आणावा तो, जा आणि देवाला घेऊन ये, मी तुझ्यावरती बसणार नाही. गरुड गेले. गरुड गेला आणि देवाला सांगितलं, देवा तुकोबरायांना आणण्यासाठी तुम्ही मला पाठवलं होतं, परंतु तुकोबराय काय माझ्या पाठीवरती बसून आले नाही. ते म्हटले की तू माझ्या देवाचं वाहन आहेस, त्यावरती मी बसू शकत नाही. शेवटी काय झालं, देवाला यावं लागलं. महाराज देव गरुडावर बसले आणि कुठं आले, वाट बघत. कोण होतं, तुकोबराय होते. पितांबर शेला कैसा गगनी धकला, बघितलं गरुडावरती बसून. कोण आले, माझा देव आलाय. आणि बघितलं पांडुरंगराय आलेले आहेत. कुठं, गरुडावरती बसून. आणि ते दृष्टीनं आपल्या रूप निहाळलं. काय केलं, ते भगवंताला बघितल्यानंतर मग तुकोबारायांच्या मुखातून शब्द निघाले, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी. आता देवाचं रूप बघितल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की माझी दृष्टी आता परत जात नाही महाराज. कारण मगाशी सांगत होतो, कुठं आलो होतो, मगाशी 2 मुद्दे राहिलेत बरं का. कारण आपल्याला डोळे आहेत पण दृष्टी नाही. संतांच्या ठिकाणी, भक्ताच्या ठिकाणी डोळे आहेत आणि दृष्टी आहे, पण 3रा वर्ग असा आहे
त्यांच्या ठिकाणी डोळे नाहीत पण दृष्टी आहे. तिसरा वर्ग बरं का. कारण तुम्हाला एक सूरदास नावाचे भक्त माहीत असते. सतत पंढरपूरला जायचे. देवाचं रूप बघता येत होतं का? काय होते ते? आंधळे होते, पण देवाचं रूप बघता येत नव्हतं. आणि प्रत्येकजण चिडवायचं. काय म्हणायचे? अहो महाराज तुम्ही आंधळे आहात, पण तुम्ही दर्शनला का मग येता सारखं सारखं आमच्यासोबत? कोण म्हणायचं? बाकीचे लोक म्हणायचे. तो म्हटला मी जरी वरनं आंधळा असलो, बाहेरनं जरी आंधळा असलो, तरी आंतरी कसा आहे? वरुणी पिशाच अंतरी शहाणा. तसं वरून आंधळा जरी दिसत असलो तरी आत कसा आहे? डोळस आहे महाराज. कारण सूरदासजींचा एक दृष्टांत सांगतो. भगवंताचे निस्सीम भक्त होते आणि देवाचं इतकं प्रेमानं भजन करायला लागले. भजन करत होते. एकदा देव त्या ठिकाणी त्यांचं भजन बघून आला आणि देवानं सांगितलं, सूरदासजी डोळे उघडा आणि तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. हे सांगितलं, देवा मला फक्त तुझं एकदा दर्शन दे. काय कर? आता दर्शन ते घ्यायचं म्हटल्यावर डोळे नकोत का? ते कसे होते? आंधळे होते. ठीक आहे म्हटले, तथास्तु. त्याला आता डोळं आलं. डोळ्यानं ते रूप भगवंताचं बघितलं आणि कुठं ठेवलं? चित्तामध्ये साठवलं महाराज. कुठं ठेवलं? चित्तामध्ये ते भगवंताचं रूप साठवलं आणि सांगितलं, देवा आता माझी पहिली होती तशी काय कर? डोळे होतं तसं कर. देव म्हटला, अरे बाबा तुला डोळं नव्हतं, मी तुला डोळं दिलं जगाला बघण्याचं. तुला आता काय झालं? इंद्रिय दिलीत का नाही? जगाला तू बघू शकतो, जग सगळं बघू शकतोस आणि तू तर म्हणतोस मला पूर्वीसारखं कर. त्यावेळेस सूरदासजींनी सांगितलं, देवा तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरे, पाहता पाने दुरी सारुनिया. अरे देवा मी तुला पाहता पाहणे दूर सगळं टाकलं आणि मग बघितलंय आणि तुला मी हृदयामध्ये ठेवलंय. आता तुला हृदयात साठवलंय. आता मी तुला सोडणार हृदय बंदी. खाना केला आत विठ्ठल कोंडीला, तसं तुला आत मी कोंडले. आता जर मला दृष्टी दिलीस, डोळे दिलेस, तर मग विषयात मी रम्मान होईन आणि देवा मला तुझं विस्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला डोळे दिले त्यामुळेच देवाचं विस्मरण. म्हणून आमच्या हृदयामध्ये देव राहत नाही महाराज. म्हणून सांगितलं की पूर्वीसारखी माझं डोळं होतं तसं कर. सूरदासजींनी. मग आता सूरदासजी चांगले काय आमे डोळस म्हणायचे? सूरदासची डोळस काय आमे डोळस? त्यांच्याकडे दृष्टी होती म्हणून त्यांनी सांगितलं. कारण तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, तुकोबाराय सांगतात. पण त्याच्यासाठी चित्त कसं पाहिजे? आता देवाला साठवायचं म्हटलं तर चित्त कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे का नको? चित्त कसं पाहिजे? कारण चित्ताचे भरपूर हे सांगितले. तुका म्हणे चित्त करून राहिलो निवांत, किंवा सबाह्य नवनीत जैसे तैसे सज्जनांची चित्त. मग चित्ताचे मऊ आहे ते नवनीतासारखं मऊ आहे. त्या चित्तामध्ये जर भगवंत राहायचा असेल तर चित्त अगोदर शुद्ध केलं पाहिजे का नको? मग आपलं चित्त शुद्ध आहे का? आपल्या चित्तात काय काय घाण आहे हो?
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्यांचे बळ फार, त्यांचे बळ फार. सर्व सुख दे, सर्व सुख दे, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. कशा आहे? काम क्रोधाधिक विकाराने भरलेलं हे शरीर आहे. मल, विक्षेप आणि आवरण या 3 दोषाने मलिन झालेले हे चित्त आहे. मग ह्या चित्तातले हे 3 दोष गेले की मग त्यात देव आल्याशिवाय राहत नाही. जसं मलिन झालेलं. आता वारीला आम्ही गेलो, आषाढी वारीला गेलो समजा. किती दिवस? 22 दिवस आषाढी वारीला गेलो. घराला कुलूप लावून बायका पोरासकट सगळे गेलो. तर नंतर आल्यानंतर त्या ठिकाणी घरामध्ये आल्याबरोबर अंथरूण टाकतो का? काय करतो? अगोदर ते घर स्वच्छ केलं जातं आणि मग आपण त्या ठिकाणी राहतो. तसं देवसुद्धा ते मलिन ठिकाणी राहील का मग? त्याच्यासाठी ते सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे. म्हणून चित्त शुद्ध झाल्याशिवाय देव राहत नाही. म्हणून संतांचं चित्त शुद्ध होतं. त्यामुळं साठविला हरी जिहे हृदये मंदरी, त्यांची सरले यरझार. म्हणून त्यांचे यरझार सरली महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात की तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आता दृष्टी माझी परत येत नाही. कारण आम्ही डोळ्याने वरवरचं बघतो का आतलं बघतो? डोळ्याने काय करतो? वरचं बघतो का आतलं बघतो? कारण आपल्याला आतलं काय कळतं? आता बघा, कुठला पण अभंग जरी डोळ्याने बघितला आपण त्याला वरनच बघतो, त्याच्या आतमध्ये घुसत नाही महाराज. वृत्तीचा भाव आहे. पण जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. जसा चित्तामध्ये भाव असेल तसा त्याचा देव होत असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की माझे चित्त देवा तुला समोर बघितल्यानंतर माझी दृष्टी आता परत फिरत नाही. नव्हे नव्हे, माझं जे चित्त आहे ते तुझ्या पायाला, पायाजवळ काय केलंय? अर्पण केलंय. माझ्या चित्ताची मिठी तुझ्या पायाशी पडलेली आहे. आता चित्ताची मिठी कधी पडेल? ज्यावेळी या चित्तातला संसार नाहीसा होणार आहे का? जर हिता आलं तरी काय म्हणते? दाराला कुलूप लावलंय का नाही, म्हणजे मागचाच विषय आहे. कुठले विषय आहेत? संसारातलंच विषय आहेत महाराज. जोपर्यंत त्या संसाराचं दोरी आहे आपल्या पायाला बांधली बरं का, संसाराची दोरी, ती दोरी सुटत नाही. आणि ती दोरी बांधत नाही. प्रेमसूत्र दोरी जात नेतो तिकडे जातो हरी. प्रेमाच्या सूत्राची दोरी जर त्याच्या पायाला बांधली तर तो आपल्यापासून लांब राहत. पण आम्ही बांधून घेतले कुठं? संसाराला. एक खेडेगाव होतं आमच्या गावासारखं, मांगोलीसारखं. आणि 4-6 शहरातली पोरं आली, कारण खेड्यातलं वातावरण चांगलं असतं म्हणून 4-6 पोरं आली. आता येतं चांगलं 8 दिवस झाले, पण आमच्या गावात धाबा संस्कृती, धाबा बिबी काय नाही. त्यामुळं जे खाऊ नये ते खायला मिळत नाही, पिऊ नये ते प्यायला मिळत. मग कुठं जायला लागतं? सरवड्याला. त्याने विचारलं इथं कुठं जवळ मिळतं? तर सरवड्याला जायला लागतं. पण सरवड्याला जाण्यासाठी मध्ये काय आहे? नदी आहे. आता नदीतनं पलीकडे जायचं, मग कशातनं जायला पाहिजे? नावेतून जायला पाहिजे. आता नावेमध्ये ते बसले, गेले. संध्याकाळची वेळ होती, ती गेले आणि त्या कशामध्ये म्हटलं मी मगाशी? धाब्यामध्ये बसले. तिथं पिऊ नये ते प्याले, खाऊ नये ते खाल्लं. किती रम्मान झाले आमच्यासारखेच बरं का. किती वेळ झाला कळलेलं, अजून किती आहे अवकाश, आम्हाला सुद्धा अजून किती अवकाश आहे ते कळलेलं नाही. म्हणून नको तिथंच बरं करतोय आम्ही. शेणातल्या किड्याला सुद्धा वाटतं आपलं हेच काय आहे,
तसं आपल्याला सुद्धा वाटतं. कुठं संसारात गुरफटलेलं आम्ही आहे ना, आम्हाला त्यातनं बाहेर निघावं असं वाटत नाही. तसं ते त्या विषयामध्ये इतके रममान झाले, त्यातनं बाहेर पडावं असं त्यांना लवकर वाटेना. इतक्यात अंधार पडला, रात्र झाली. तो नावाडी होता, त्या नावाड्यानं काय केलं, तिकडच्या काठाला नाव बांधली आणि सरवड्याकडच्या बाजूला बरं का नाव बांधली, कुठं झाडाला, आणि गेला घरी. आता हे मध्यरात्री आले, बघितलं नाव आहे पाण्यामध्ये, नावेमध्ये बसले आणि नाव वलवायला सुरुवात केली. ते दमलं की दुसरं बसायचं, एक दमलं की दुसरं बसायचं, ते दमलं की सगळे फेरा 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 फेरावर बसून नाव वलवायला लागले. सूर्य उगवला बरं का, पण नाव काय पुढे गेले नाही. बघितलं तर नाव कुठं बांधलेले आहे, तशी आमच्या कुठं बांधलेले आहे, कुठं बांधले आमचे नाव, संसाराला बांधलेले आहे. किती वलवलं तरी ती काय त्या काठाला जावं ना. म्हणून देवाच्या जर तीरावर जर जायचं असेल तर ती संसाराची बेडी तू का म्हणे सोडील या गाठी, दिली मिठी. ती गाठ सोडली पाहिजे. कुठली गाठ? संसाराची गाठ सोडली तर मग त्याच्या पायाला मिठी देता येते महाराज. म्हणून तुकोबारा सांगतात की तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरी राया. एवढं मिठी पडणं सोपं आहे का महाराज? त्याच्यासाठी संसार त्यागायचा आहे का? काय करायचं आहे? संसारावरचं फक्त प्रेम कमी करायचं आहे. बरोबर आहे ना? याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावे माया संसाराची. आणि मग ती भक्ती देवाला आवडते. कुठली? संसारावर जर आमचं प्रेम आहे का नाही, संसारावर असणारं प्रेम जर आम्ही देवाकडे लावलं तर ती भक्ती देवाला आवडते महाराज. म्हणून त्याच्या पायाशी जर मिठी पडायची असेल तर अगोदर ती गाठ सुटायला पाहिजे. कुठली गाठ? तुकोबाराय सांगतात की सोडीला संसार माया तयावरी फार. आहे का नाही महाराज? माया आहे का नाही संसारावर? कारण अनेकांना सांगितलं बाबांनो कीर्तनला या, प्रवचनला या. काय म्हणतात? बघा आता सप्ताह चालू आहे का नाही? ह्या दरम्यान जर एखाद्याला फोन आला कुणाचा, पाणीवाल्याचा, पाण्यावर यायला लागते, इथं कीर्तनला थांबल काय पाण्यावर जाईल? मग आता ह्याला संसार सोडला म्हणायचं का? आजचं पाणी उद्या मिळेल, पण आज चुकलेलं कीर्तन उद्या. कारण सप्ताह 7च दिवसाचा आहे. किती दिवसाचा? आणि तो काही एका दोघाचा नाही. कुणाचा सप्ताह आहे? इकडे बोला की. कोणी करायचा आहे? गावानं करायचा आहे. सप्ताह कुणाचा? गावाचा. सप्ताह गावानं करायचा आहे. हे तर कुणाचा भाऊ ईशा वाटून घ्यायचा. ते म्हणते हे पुढारी आहेत, हे करतात. हे तर पुढाऱ्याचा आणि याचा काही संबंध नसतो. कारण कुणीतरी केल्याशिवाय होत नाही महाराज. म्हणून सगळ्यांनी मिळून करायचं. या रे लहान थोर या ती भलती नारी नार. सगळ्यांनी यायला पाहिजे इथं आणि सगळ्यांनी. आता आनंद आहे बरं का आता त्या. कारण कधी नाही ते आज 47 संख्या होती. किती असायचे? 5 ते 6. किती? 5 ते 6 वाचनाला असायचे. पण आता किती संख्या आहे? आनंद आहे महाराज. म्हणून संसाराचा त्याग करायचा नाही, मात्र संसारावरचं प्रेम कमी करायचं नाही. देवाकडे जर परमार्थाकडे लावलं तर देव काय दूर नाही बरं का.
देव दूर नाही. देव आपल्याला सुद्धा दर्शन तुकोबरायांच्यासारखं दिल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्याच्यावरती प्रेम करायला पाहिजे, कारण त्याच्यावरती आपण जर प्रेम केलं तर तो आपल्याला प्रेम देईल. बरोबर आहे ना? आम्ही एखाद्याकडे जर आपण प्रेमाची इच्छा करत असो तर त्याला सुद्धा अगोदर आपण जर झडकारत असलो तर ते आपल्याला जवळ येईल का? नाही महाराज. तसं संसारावर प्रेम करून त्याला जर झडकारला तर तो आम्हाला कधीही जवळ घेणार नाही. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणून माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरी राया. तुझं पाहता सामोरे, दृष्टी न फिरे माघारे. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरी राया. नोहे सारिता निराळे, लवन मिळविता जळे. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरी राया. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, नोहे सारिता निराळे. म्हणजे मीठ आहे ना, मीठ माहीत आहे ना, मीठ पाण्यामध्ये घालायचं आणि परत ते मीठ हातानं काढायचं. कुणाला जमल सांगा? हा, कारण ज्ञानोबरायांनी सांगितलं का नाही? हा, लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. ते परत किती दिवसात येईल माघारी? हा, मिठाचा हत्ती केला आणि पाण्याचा सोडला तर ते परत येईल का? तो हत्ती परत येऊ शकत? ज्ञानोबराय सांगतात बरं का. तसं आपण प्रयोग करायला काय अडचण? पाणी घ्यायचं आणि त्यात मीठ पिशवीभर टाकायचं आणि परत म्हणायचं पिशवीभर मी काढून दाखवतो. होईल का? नाही. कारण मीठ हे काय आहे? त्या पाण्याचं, पाणी हे त्या मिठाचं स्वरूप आहे का? मीठ हे पाण्याचं स्वरूप आहे? मिठाचं स्वरूप पाणी आहे महाराज. तुम्हाला आम्हाला सुद्धा त्याचं स्वरूप कळलेलं. कुणाचं? ह्या मिठाचं. कारण पाऊस पडतो बघा. पाऊस पडल्यानंतर कुठं पडतो? डोंगर, दर्यात, कडेकपाऱ्यात सगळीकडे पाऊस पडतो. असंच येणारा काय होता? एक ओढा होता, नाला. त्या नाल्याचं पाणी आलं आणि कुठं गेलं? कुठं जातं नाल्याचं पाणी? नदीला जातं. त्या नदीत मिसळलं. आता ते कशाचं रूप झालं? काय झालं? आता ते नाला होता, आता काय झालं? नदी झाली. आता नदी झाल्यानंतर समुद्राला डायरेक्ट जात नाही. तेव्हा संगम होतो परत नद्यांचा. तिथं महानदी होते. बरोबर आहे ना? महानदी होती आणि महानदी होऊन मग कुठं जाते? समुद्राला जाते. आणि समुद्रात ते गेलं. कुठलं पाणी? नाल्याचं पाणी. आता समुद्रात गेल्यानंतर ते अगोदर कसं होतं? गोड होतं काय खारट होतं? पण आता समुद्रात गेल्यावर खारट होईल काय? गोड राहील? ते खारट झालं. म्हणायला लागलं, नदीला म्हणायला लागलं. कारण आई त्याची कोण होती? नदीत गेल्यामुळे कोण झालं? आई त्याची नदी झाली. आई, मला हे खारटपणा सहन होत नाही म्हणाल, मला वाटणी पाहिजे. त्याच्यात त्या समुद्राच्या मोठमोठ्या अशा लाटा आणि ते लाटत असं चिरडायचं. चिरडले की काय व्हायचं? ओरडायचं, म्हणायचं, आई आई मला ह्या लाटा सहन होत नाहीत, मला वाटणी पाहिजे. म्हणून रडायला लागलं. कारण मी आधी खारट नव्हतो, पण मला खारटपणा ह्याच्यामुळं आला. माझी मला वाटणी पाहिजे म्हणून रडायला लागलं. आई सांगते, बाबा तसलं काय करू नकोस, कारण तेच तुझं स्वरूप आहे. कुठलं स्वरूप आहे? तेच तुझं खरं स्वरूप आहे. याच्यातून तू जर बाजूला गेलास तर तुला दुःखचं भोगावं लागेल. पण ऐकलं नाही महाराज. मला वाटणी पाहिजेच म्हणून बसला. मग आता आईला राग येतो का बापाला राग येतो? आईला राग येतो का बापाला? समुद्राला राग आला बरं का.
मोठ्यानं एक अशी लाट मारली का लाट मारली, ते नाल्याचं पाणी होतं ते बाजूला ढकलून लावलं. आता ते नाल्याचं पाणी आता एका डबक्याच्या रूपानं बाहेर त्या समुद्राच्या काठाला खोलगट अशा याचं तयार झालं. ते पाणी आता तरी शांत बसलं असेल म्हणता, कारण समुद्राच्या काठाला काय असतं, वाळवंट असतं. आणि त्या वाळवंटामध्ये वरती सूर्याची किरणं तापलेली, खाली त्या पाण्याला चटकं बसायला लागलं. त्यावेळी रडायला लागलं, आई आई मला हे चटका आता सण होत. ती म्हटली, बाबा तुला मी आधी सांगत होते याच्यातून तू बाजूला जाऊ नकोस, कारण हेच तुझं खरं स्वरूप आहे. तू माझं ऐकलं नाहीस, आता भोग आपल्या कर्माची फळ. आता सांगून काय कुणाला उपयोग आहे का, नाही. तेवढ्यात ते आटायला लागलं, त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन काय झालं, आटायला लागलं. ते परत रडायला लागलं, आई माझं आता मी काय होतोय, कमी होत चालू आहे. परत रडायला लागलं. तेवढ्यात मीठ तयार करणाऱ्या फॅक्टरीतली लोक आली. आता ते समुद्रातलं पाणी नेतात काय, असे डबक्यातलं नेतात, कुठलं पाणी नेतात. ते आले आणि ते पाणी भरायला लागले. तर त्यावेळी पण रडायला लागलं, आई आई मला हे भरून नेत आहेत. पण ती सांगते, अरे बाबा आता तुझ्या कर्माची फळं तूच भोगायची. नेलं परत त्याला त्या फॅक्टरीमध्ये नेलं. विशिष्ट अशा उष्णतेपर्यंत त्याला तापवलं. साखर कारखान्यात कसा रस तापवला जातो तसं मिठाच्या फॅक्टरीत ते पाणी तापवलं जातो. त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. काय केलं जातं, प्रक्रिया केली जाते. आणि ते करत असताना सुद्धा ते त्या ठिकाणी त्याला सण होत नव्हतं. रडायला लागलं, मला हे सण होत नाही. शेवटी त्याचं मिठाचं असं खडं तयार. आता आम्ही आमटीत घालतोय तेवढं नव्ह बरं का, खडं तयार झालं. त्याचं मग काय केलं, त्यावेळी पण रडायला लागलं. परत त्याला ग्राइंडरमध्ये घातलं, ग्राइंडरमध्ये, आणि त्याचं बारीक केलं. त्यावेळी पण रडायला लागलं. ते गाढवाच्या पाठीवरती भरलं. कुणाच्या, गाढवाच्या पाठीवरती मिठाला का जावं लागलं, संगत सोडल्यामुळं, खरं स्वरूप न कळाल्यामुळं त्याला गाढवाच्या पाठीवरती जावं लागलं. गाढवाच्या पाठीवरनं गोडाऊनमध्ये गेलं. गोडाऊनमधनं परत कुठे गेलं, दुकानांमध्ये गेलं. दुकानात त्याला तरी आत जागा आहे म्हणता, दुकानात शोकेशमध्ये आत आहे का, कुठं, जिथं चप्पल काढत्यात. ही पाळी कशामुळं आली, स्वरूप न कळाल्यामुळं त्याला बाहेर बसायची पाळी आली. एवढंच नाही तर दुकानातनं कुठं गेलं, घरात गेलं. घरात भरणीत गेलं. भरणीतनं कुठं गेलं, आमटीतनं कुठं गेलं, आणि पोटातनं कुठं गेलं, पोटातनं कुठं गेलं. मग एवढं सगळं त्याला भोगावं का लागलं त्या मिठाला, त्याला स्वरूप न कळाल्यामुळं. आपलं स्वरूप, आपल्याला निज स्वरूप माहीत आहे का आपलं, नाही महाराज. एवढं सगळं त्याला भोगावं लागलं, त्याला स्वरूप न कळाल्यामुळं. तसं स्वरूप काय आहे मिठाचं, पाणीच आहे ना. म्हणून तुकोबाराय सांगतात की नो हे सारिता निराळे, नो हे सारिता निराळे,
तुझ पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. उरलेल्या चरणाचा भारतानंतर पाहू. मधली चाल म्हणा. बघूया.
ज्ञानदेव जय विठोबा विठोबा माझे चित्त तुझे पाया मिठी पडले पंढरीराया तुका म्हणे बळे तुका म्हणे बळे जीव दिला पाया तळे माझे चित्त तुझे पाया मिठी पडले पंढरीराया बळी नावाचा राजा होता. कोणत्या कुळातला? प्रल्हादाचा नातू बरं का. कुणाचा? प्रल्हादाचा नातू. विरोचन सुते बळे बांधुनिया जने म्हणजे विरोचनाचा मुलगा. विरोचन प्रल्हादाचा मुलगा. विरोचन प्रल्हादाचा मुलगा आणि बळीराजा विरोचनाचा मुलगा. आणि त्या बळीराजानं काय केलं? 100 यज्ञ करण्याचा संकल्प केला. किती यज्ञ? 100. आता 99 यज्ञ पूर्ण झाले आणि 100 यज्ञ जर पूर्ण झाले तर ब्रह्मपद प्राप्त होतं का? इंद्रपद. हा, इंद्रपद प्राप्त होतं बरं का. आता ते इंद्राला, स्वर्गातल्या इंद्राला भीती पडली. आता या बळीराजाचे जर 100 यज्ञ पूर्ण झाले तर आपले इंद्रपद गेल्याशिवाय, इंद्रपद धोक्यात आहे. आता खुर्ची धोक्यात आहे म्हणून काय काय करतात. कुणाला घालतात? वरच्या देवासने घालतात का नाही? मध्ये बोलवतात का नाही त्या सभेला मंत्रेसनी? तसं त्याची खुर्ची धोक्यात आहे म्हणून हे गेलं देवाकडं. 99 यज्ञ सुरू होता बळीराजाचा आणि इंद्र गेला देवाकडं. कुठल्या देवाकडं? ह्या बाबाकडं बरं का. आता ह्याला काही गरज होती का इंद्राचा ऐकायची? पण देवानं सांगतानाच सांगितलं, देवा बळीराजानं यज्ञ चालू केलेत. 99 यज्ञ पूर्ण झाले तर 100वा यज्ञ सुरू आहे. आणि जर 100वा यज्ञ पूर्ण झाला तर इंद्रपद त्याला प्राप्त होईल. आणि इंद्रपदावर जर बळीराजा बसला, तुम्हाला माहित आहे कुणाच्या कुळातला आहे? राक्षसाच्या याच्या कुळातल्या हिरण्यकश्यपूला. आणि हिरण्याक्षाला मारण्यासाठी तुम्ही काय काय केलं हे तुम्हाला माहीत आहे. आणि तसाच हा बळीराजा जर इंद्रपदावरती आला तर सगळ्यांना त्याचा त्रैलोक्याला काय होईल? त्रैलोक्याला त्याचा मार बसणार का नाही? कारण सगळ्यांचा छळ केल्याशिवाय तो जन सुरेत चालणार नाही. जग सुरेत चालणार नाही. तरी देवा आता तुलाच काहीतरी करावं लागेल. देवानं लगेच हा म्हटलं आणि गेला. गेला वामनाचं रूप घेतलं. कुणाचं रूप घेतलं? एवढ्या बटुक वामनाचं रूप घेतलं. देव बळीराजाच्या दारामध्ये गेला आणि भिक्षाम दे म्हणाला. आता भीक मागायची, जगाचा मालक आहे आणि बळीराजाच्या दारामध्ये भीक मागताय. भीक. जगाचा मालक आहे का नाही? भीक मागायची काय गरज होती का? पण इंद्राचा ऐकून भीक मागायला गेला. बळीराजानं सांगितलं, अरे ना नियम असतो बरं का, यज्ञाच्या वेळेला जर कोणी दारावरती भिक्षुक आला तर त्याला पाहिजे ते द्यायचं. त्यानं बळीराजानं सांगितलं, तुला काय इच्छा असेल ते माग, इच्छा असेल ते तुला देण्यात येईल. शुक आढावा आला बरं का. कोण?
शुक्राचार्य दैत्यांचे गुरु आडवा आला. थांब बे, हा कोण आहे ते तुला माहीत नाही, याला नको ते देऊन फसशील, थांब. पण बळीराजा सुद्धा कसा होता, प्रल्हादाचाच नातू होता. बळीराजानं आपल्या गुरुला सुद्धा हातानं बाजूला केलं आणि हाताला बाजूनं डाव्या हाताचं अंगठे होते ना बळीराजाची, ती त्याच्या डोळ्याला लागली. म्हणून आज पण बघा शुक्र आहे का नाही आपल्याकडं, कावळा कावळा, त्याला एकच काय आहे, बुबुळ बुबुळ का डोळे एकाक्षच आहे, तो एकाच डोळ्याचा आहे, मात्र दोन्हीकडे फिरवतोय बरं का. एकच आहे पण दोन्हीकडे फिरवतोय, तोच शुक्र बरं का. आडाला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक केला. आडाला म्हणून डोळा फोडला गुरुचा. एवढा निष्ठावान बळीराजा सुद्धा होता. एकदा द्यायचं ठरवलं ना, म्हणून बळी सर्वस्वी उदार, जेने उभारिला करोनी कहार. तो आता ह्यानं कहारच केला का नाही, तो उदार होता. त्यानं सांगितलं तुला काय पाहिजे ते माग, आणि ह्यानं काय मागावं, अवट पाऊल भूमी मागून यादान. 3 पावलं भूमी मागितली. काय मागितलं देवानं, 3 पावलं भूमी मागितली. आता हुबा कुठं होता, पृथ्वीवरती होता. पाय ठेवला पहिला कुठं, स्वर्गावरती. दुसरा ठेवला कुठं, पाताळात. पाय संपले. आता बळीराजाला म्हटलं आता माझा पाय हे तिसरा जो आहे तू कुठं ठेवायचा. बळीराजानं सांगितलं माझ्या कुठं ठेव, डोक्यावरती ठेव. म्हणून आऊट पाऊल भूमी देऊन यादान. याचक आपण स्वय झाला, याचक होऊन त्या ठिकाणी गेला, पण आत्मनिवेदन केलं. कुणी केलं, आत्मनिवेदन करून या बळीराजानं आत्मनिवेदन केलं. म्हणून आत्मनिवेदन भक्ती आली की कोण येतो तिथं, बळीराजाचं. कारण एक जर भक्ती बघायला झालं तर 9व्या नंबरची भक्ती कोणाची आहे, बळीराजाची बरं का. पहिल्या नंबरची कुणाची आहे, श्रवणे परीक्षिते तरला भूपते 7 दिवसा मुक्ती. दुसरी भक्ती कुणाची, कुठली भक्ती दुसरी, हरीच्या कीर्तने शुक आणि नारद. हरीचं कीर्तन कोणी केलं म्हणून कीर्तन भक्ती आता सांगत बसत नाही. परंतु बळीराजानं काय केलं, आत्मसमर्पण केलं. कुणाला, देवाला केलं आत्मसमर्पण. म्हणून तुका म्हणे बळी जीव दिला पायात, त्याच्या पायाच्या तळाला जीव दिला. म्हणून आपण सुद्धा भक्ती करत असताना त्याच्या पायाजवळ जर जीव ठेवला तर काय अडचण आहे का महाराज. जीव ठेवायचं म्हणजे काढून ठेवायचा नाही, पण जो भाव आहे, जीव भाव आहे. येणे स्वसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. जर जीव भाव दिला तर मन आहे त्याच्या पायाजवळ ठेवलं तर ते परत माग येत. म्हणून काय करावं, सतत बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जीव भावे येणे स्वसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी. काय उकलली गाठी, उकलली गाठी. बंधनापासून उकलली म्हणजे बंद सुटला गाठ. कुठं, आता मगाशी सांगितलं संसाराचं बंधन सगळ्यात मोठं आहे बरं का. ती गाठ संसाराच्या बंधनाची सुटली की मग देवाच्या चरणाशी मिठी झाल्याशिवाय राहत नाही. रामकृष्ण हरी. म्हणून भगवंताच्या पायावरती आपला जीवभाव ठेवून, कारण भाव किती आहेत,
सकळ वृत्तीसे अखंडित काय किंवा सकळ भाव म्हटलं की त्या ठिकाणी चित्त भाव आहे, मनोभाव आहे, अजून सगळा भाव म्हटलं की अंतकरण भाव म्हटलं की ते सगळे 4 प्रकारच्या अंतकरणाचे जे सगळे भाव, भाव म्हटले की सगळे शरीराचे जे भाव आहेत त्याला जर समर्पित केले, मग तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे, माघारी माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, नोहे सारिता निराळे, लबन मिळविता जळे, तुका म्हणे बळे, जीव दिला पाया तळे. म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की आज फक्त मी पत्रावळ्या टाकण्याचं काम केलंय. उद्यापासून तुम्हाला सगळं गोडधोड खायला मिळणार, म्हणजे भक्तीचं लाडू काय मिळणार आहेत, भक्तीचे लाडू, नामाची बासुंदी मिळणार आहे, अजून काय काय मिळणार आहे सांगत नाही आता. उपदेशाचं सुद्धा मिळणार आहे, ज्ञानाचं सुद्धा मिळणार आहे, म्हणजे गोडधोड उद्यापासून खायला मिळणार आहे. म्हणून आज पत्रावळीवरच समाधान मानायचं. म्हणून झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाच्या चरणावरती, श्री गुरुदादांच्या चरणावरती किंवा सर्व श्रोतेजनांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम द्यायचा. करून विनते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमते विनवित असे.